नमस्कार. सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. गणपती बाप्पा म्हटलं की उकडीचे मोदक हे आलेच. आत्तापर्यंत मी गव्हाच्या पिठाचे मोदक, तांदळाच्या पिठाचे मोदक तसेच डेसिकेटेड कोकोनटचे मोदक बनवलेले आहेत. परंतु आज थोडे वेगळ्या पद्धतीचे मोदक बनवणार आहे. तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यासाठी सारण बनवून घेऊया. तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 वाट्या किसलेलं गाजर घेतलेलं आहे. आपण नेहमी सारणासाठी किसलेलं खोबरं घेतो, परंतु या ठिकाणी मी गाजर वापरलेला आहे. आता गाजराचा खिसा तुपावरती चांगला परतून घ्यायचा आहे. मिनिटभर गाजराचा खिस परतल्यानंतर त्याच्यावरती आपण झाकण ठेवून वाफ काढायची आहे, म्हणजे गाजर हे चांगलं मऊ शिजेल आणि त्याचा उग्र वास देखील निघून जाईल. आता 2 मिनिटांनंतर पाहू शकता गाजर हे चांगलं मऊ शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये 1 वाटी किसलेला गूळ घालायचा आहे. आता गूळ वितळेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे आणि 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घालून याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 2 मिनिट वाफ घ्यायची आहे. गॅसची फ्लेम ही लो ठेवलेली आहे. आता 2 मिनिटांनंतर आपण चेक करूया. हे व्यवस्थित शिजलेलं आहे. आता थोडंसं हे परतून घेऊया. तुम्ही पाहू शकता याला कलर किती छान आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण 2 चमचे मिल्क पावडर ॲड करूया आणि हे सर्व व्यवस्थित परतून घेऊया. मिल्क पावडर ॲड केल्यानंतर मिल्क पावडरच्या गुठळ्या तयार होतात, त्या सर्व व्यवस्थित फोडून घ्यायचे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सारण तयार झालेलं आहे. आता अर्धी वाटी गाजर घेतलेलं आहे. हे गाजर मी मिक्सरमध्ये पाणी घालून बारीक करून घेणार आहे. आता हे गाळण्याने गाळून घ्यायचं आहे. आता हा रस अर्धी वाटी झालेला आहे. याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी मिक्स करायचं आहे, कारण उकड काढण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यासाठी सम प्रमाणात आपल्याला हा रस घ्यायचा आहे. आता आपण उकड काढूया. त्यासाठी कढईमध्ये 1 वाटी गाजराचा रस घेतलेला आहे. आता या रसामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा साजूक तूप देखील घालून घ्यायचं आहे. आता याला उकळी आलेली आहे. याच्यामध्ये आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. पिठाच्या सर्व गुठळ्या या मोडून घ्यायच्या आहेत. गॅस हा बंद करून याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिट चांगली वाफ द्यायची. आता 10 मिनिट झालेली आहेत. ही उकड आपण परातीत काढून घेऊया. गरम असतानाच ही उकड आपल्याला मळून घ्यायची आहे. गरज असेल तर हाताला थोडंसं कोमट पाणी लावून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. 5 मिनिट हे चांगलं मळून घ्यायचं आहे. अगदी मऊ झालं पाहिजे. उकड जेवढी चांगली मळाल तेवढी तुमची मोदकाची पारी ही चांगली बनणार आहे. आता उकड ही चांगली मळून झालेली आहे. आपण चेक करूया. आता एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि तो हातावरती प्रेस करून बघायचा आहे. जर त्याला चिरा पडत असतील तर परत उकड मळून घ्यायची आहे. हे बघा, आपल्या गोळ्याला अजिबात चिरा पडत नाही. आता आपण मोदक बनवूया. सारण देखील थंड झालेलं आहे. आता एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि अंगठ्याने आतल्या साईडला प्रेस करून त्याची पारी बनवून घ्यायची आहे. पारी बनवताना ती अगदी पातळ अशी बनवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आपली पारी अजिबात चिरलेली नाही, अगदी व्यवस्थित तयार झाली आहे. आता कळ्या पाडूया. कळ्या पाडत असताना अंगठ्याजवळचं बोट आपण मध्ये घ्यायचं आहे. अंगठा आणि मधले बोट याने मागच्या साईडने प्रेस करून घ्यायचं आहे. कळ्या पाडत असताना आपण अगदी जवळजवळ पाडायचे आहेत, म्हणजे आपल्या मोदकाला आकार चांगला येतो. आता याच्यामध्ये सारण भरूया. सारण भरत असताना हे भरपूर भरायचं आहे, म्हणजे आपल्या मोदकाला छान चव येईल. आता एकाच दिशेने मोदक हा गोल फिरवायचा आहे आणि पाकळ्या जवळ करून घ्यायच्या आहेत. अगदी हळूवार हाताने हा मोदक बनवायचा आहे. आता सर्व पाकळ्या एकत्र झालेल्या आहेत. मोदक हा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे. आता आपला मोदक तयार झालेला आहे. अशा पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेते. मोदक वाफवण्यासाठी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता पाणी गरम झालेलं आहे. आपण मोदक उकडायला ठेवूया. मी बनवलेले सर्व मोदक हे मोदक पात्रामध्ये ठेवलेले आहेत.
हे मोदक पात्र पातेल्यावरती ठेवायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिट मोदकाला चांगली वाफ काढून घ्यायची आहे. आता 10 मिनिटानंतर आपण चेक करूया. वाव, किती सुंदर आपले मोदक तयार झालेले आहेत. याला कलर देखील खूप छान आलेला आहे. आता सर्विंग प्लेटमध्ये आपण मोदक काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपले मोदक तयार झालेले आहेत. आपल्या मोदकाला आकार आणि कलर देखील खूप छान आलेला आहे. अगदी मऊ आणि लुसलुशीत देखील तयार झालेला आहे. तसेच याच्यामध्ये सारण देखील आपण भरपूर भरलेलं आहे आणि चवीला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागतात. तुम्ही देखील अशा प्रकारचे मोदक नक्कीच बनवून पहा. घरातील सर्वांना खूप आवडतील. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.